जय शिवराय मित्रांनो, आज आपण वन लाइनर प्रश्नांचा सराव घेणार आहोत, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, व्याकरण आणि चालू घडामोडीवरील प्रश्न घेतले आहेत. मित्रांनो, तुमच्यासाठी टार्गेट असेल 80+. मित्रांनो, हेच प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाऊ शकणार आहेत. त्यामुळे ही टेस्ट महत्त्वाची आहे. तर चला, पहिला प्रश्न आहे, मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? तर झारखंड राज्यात. दुसरा प्रश्न आहे, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? PYQ प्रश्न, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? तर संत एकनाथांचा. पुढील प्रश्न आहे, गोबर गॅस प्लांटमधून काय तयार होते? चला मित्रांनो, गोबर गॅस प्लांटमधून काय तयार होते? तर मिथेन वायू. पुढील प्रश्न आहे, बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट. पुढील प्रश्न, इन्सुलिनचे संप्रेरक कोणत्या अवयवामधून तयार होते? इन्सुलिनचे संप्रेरक कोणत्या अवयवामधून तयार होते? तर स्वादुपिंड. सिफोम कशापासून बनतो? सिफोम कशापासून बनतो? तर वाऱ्यापासून. पुढील प्रश्न आहेत, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. त्याची लांबी आहे 2525 किलोमीटर. लक्षात ठेवा मित्रांनो, गंगा नदीची लांबी आहे 2525 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व क मुळे. पुढील प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? तर धुमाळवाडी. मित्रांनो, हे धुमाळवाडी गाव साताऱ्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी, जे की सातारामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीपद कोणाकडे आहे? महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीपद कोणाकडे आहे? तर आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे. पुढील प्रश्न, भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद यांना. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. चला मित्रांनो, कमेंट करून सांगा, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर नंदुरबार. पुढील प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगरमध्ये. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर जिल्ह्यात. पुढील प्रश्न, भारतात पहिली जनगणना कधी झाली? भारतात पहिली जनगणना कधी झाली? तर 1872 साली. गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला? महत्त्वाचा प्रश्न, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला? तर सारनाथ. पुढील प्रश्न आहे, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर बाबरने. बाबरने भारतात मुघल सत्ता स्थापित केली आहे. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी
चले जाव हा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? गांधीजींनी चले जाव हा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? तर 1942 साली. चले जाव हा लढा 1942 साली सुरू केला होता. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी. लक्षात ठेवा मित्रांनो, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले आहे. IMP प्रश्न आहे. चला पुढील प्रश्न, रिडल्स इन हिंदुझम्स लेखक कोण आहेत? रिडल्स इन हिंदुझमचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर विनोबा भावे. इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर विष्णुशास्त्री पंडित. पुढील प्रश्न आहे, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. महत्वाचा प्रश्न, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1998 ला. कोकण रेल्वे 1998 ला सुरू झाली आहे. सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान. सरहद गांधी म्हणून ओळखले जाते खान अब्दुल गफार खान यांना. पुढील प्रश्न आहे, दलित पॅंथर चळवळीशी कोणते कवी संबंधित आहेत? दलित पॅंथर चळवळीशी कोणते कवी संबंधित आहेत? तर नामदेव ढसाळ. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? PYQ प्रश्न, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? तर वीर सावरकर यांनी. पुढील प्रश्न आहे, कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर केरळ राज्याचा. इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदीची. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर 1998 ला. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर निकोबार. लक्षात ठेवा मित्रांनो, इंदिरा पॉइंट निकोबार या बेटावर आहे. पुढील प्रश्न, डोकमाल वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? डोकमाल वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? तर भारत चीन. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यात. मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न मित्रांनो, मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडूमध्ये. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? डबल प्रश्न झाला आहे मित्रांनो इथे. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदियामध्ये. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर कोयना.
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात येते? तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात येते? तर नंदुरबारमध्ये. महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? तर हरिसाल. महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज आहे हरिसाल. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरमध्ये. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1972 साली. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा जिल्ह्यात. चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, लिहून घ्या. विचारला जाऊ शकतो पुन्हा. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे ते मुंबई या मार्गावर. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर बेसाल्ट खडकापासून. पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर तांदूळ. सोनालिका आणि कल्याण सोना या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? IMP प्रश्न, सोनालिका आणि कल्याण सोना या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर गहू. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर नांदूर मधमेश्वर. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते नांदूर मधमेश्वर. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुढील प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1761 साली. भाटकर धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, भाटगर धरण आहे वेळवंडी नदीवर. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंदजींनी. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? IMP प्रश्न आहे मित्रांनो, कोणता काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलेट कायदा. शरीरातील अमिनो ऍसिडची संख्या किती आहे? शरीरातील अमिनो ऍसिडची संख्या आहे 22.
जगातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर मित्रांनो, जगातील पहिले विद्यापीठ आहे तक्षशिला विद्यापीठ. महत्वाचा प्रश्न आहे. लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? तर टायलिन. लक्षात ठेवा मित्रांनो, लाळेमध्ये टायलिन एन्झाईम आढळते. शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता? शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे त्वचा. IMP प्रश्न आहे, खूप वेळा प्रश्न रिपीट झाला होता. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे जिनिव्हा येथे. जगातील सर्वात उंच सरोवर कोणते आहे? जगातील सर्वात उंच सरोवर आहे टिटिकाका. पुढील प्रश्न, धनविधेय हे कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर लोकसभेमध्ये. भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते? भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर आहे हडप्पा. पुढचे प्रश्न, सिंधू जल करार केव्हा झाला? सिंधू जल करार केव्हा झाला? तर 19 सप्टेंबर 1960 ला. सातपुडा पर्वत रांगांतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वत रांगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर धूपगड. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर इंद्रावती नदीवर. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता? तर अडाण. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर मुंबईमध्ये. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मोरांसाठी प्रसिद्ध आहे नायगाव अभयारण्य. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 6. कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? तर अमरावती. गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे? PYQ प्रश्न, गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर नामदेव ढसाळ यांचा. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शरद जोशी हे अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर जयपूरला गुलाबी शहर म्हटले जाते. भारताच्या मध्यातून काय गेले आहे? भारताच्या मध्यातून गेले आहे कर्कवृत्त. ग्रेट बेरियर रीफ कोणत्या देशात आहे? तर ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बेरियर रीफ आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रेट बेरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ग्रामपंचायतीच्या अनुदानास कोण मान्यता देते? ग्रामपंचायतीच्या अनुदानास कोण मान्यता देते? तर पंचायत समिती. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? ग्रामसेवकाची निवड होते जिल्हा परिषद मार्फत.
महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे कळसुबाई. भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात? तर लोकमान्य टिळकांना भारताचे असंतोषाचे जनक संबोधले जाते. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? महाराष्ट्रात पंचायत राज पद्धत केव्हा सुरू झाली? तर 1 मे 1962 ला. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1920 ला. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला? अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला? तर जॉन स्मिथ यांनी. इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला? इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला? तर सरदार उधम सिंग यांनी. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर 1950 ला भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. लक्षात ठेवा मित्रांनो, IMP प्रश्न आहे. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बांगलादेशाची निर्मिती झाली आहे 1971 साली. मित्रांनो, आपले 100 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. तुम्ही कमेंट करून स्कोर सांगा तुमचा, की तुम्ही किती बरोबर केले आहेत. तसेच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.